बीड जिल्हा कारागृहातून वाल्मिक कराड फरार झाल्याचा गंभीर संशय आता अधिक गडद होत चालला आहे। अधिकृत कागदोपत्री जरी वाल्मिक कराड जेलमध्ये असल्याचं दाखवलं जात असलं तरी निलंबित PSI अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या थेट आणि धक्कादायक खुलास्यांमुळे वाल्मिक कराड प्रत्यक्षात जेलमध्ये होता की नाही हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे। निलंबित PSI अधिकारी रणजित कासले याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती। अटकेनंतर सुरुवातीला त्याला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याची रवानगी संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत बीड जेलमधील आतलं भयावह वास्तव जनतेसमोर मांडलं आहे। रणजित कासले यांचा थेट आरोप आहे की बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड हा साधा कैदी नव्हताच। तो जेलमध्ये असला तरी त्याच्यासाठी नियम वेगळे होते, सोयी वेगळ्या होत्या आणि वागणूकही पूर्णपणे VIP होती। त्यामुळेच वाल्मिक कराड हा केवळ भिंत उडी मारून नाही तर सिस्टममधून फरार होता असा गंभीर संशय निर्माण झाला आहे। कासले सांगतो की बीड जेलमध्ये इतर कैद्यांना प्लास्टिकच्या कपातून चहा दिला जातो, मात्र वाल्मिक कराडसाठी खास नवीन कप वापरले जात होते। रोज 4:30 वाजता चहा येत असे। सगळ्यांसाठी एक नियम, पण कराडसाठी वेगळाच। हा फरक स्पष्टपणे दिसत होता असं कासले म्हणतो। इतकंच नाही तर वाल्मिक कराडला झोपण्यासाठी तब्बल 6 ब्लँकेट दिली जात होती। ती ब्लँकेट एकावर एक अंथरून तो गादीसारखा वापर करत होता। इतर कैद्यांना 1-2 ब्लँकेट मिळतात, पण कराडसाठी 6 ब्लँकेट म्हणजे जेल प्रशासनाची उघड मर्जीच होती असा आरोप कासलेने केला आहे। वाचण्यासाठी रोज 6 वर्तमानपत्रे, खाण्यासाठी चिकन, 3 लेयरच्या तेल लावलेल्या चपात्या, हजारोंची कॅन्टीन या सगळ्या सुविधा पाहता वाल्मिक कराड जेलमध्ये असूनही मोकळाच होता असं चित्र उभं राहतं। कासलेचा आरोप आहे की इतर कैद्यांना 1000 रुपयांची कॅन्टीन मिळणं कठीण असतं, पण कराडला मात्र 25 ते 50 हजार रुपयांची कॅन्टीन मिळत होती। ती देखील इतर कैद्यांच्या नावावर घेतली जात होती। या सगळ्या प्रकारामुळे आता प्रश्न उभा राहतो की जर एखादा कैदी जेलमध्ये असूनही नियमांच्या बाहेर वागत असेल, अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असेल, तर तो प्रत्यक्षात जेलमध्ये आहे का, की तो फक्त कागदावरच जेलमध्ये दाखवण्यात आला आहे? रणजित कासले यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे। तो म्हणतो की मी बीड जेलमध्ये गेलो तेव्हा मी विचारलं की वाल्मिक कराड कुठे आहे, तेव्हा काही जणांनी मला त्याची बराक दाखवली, पण त्याच वेळेला कराडने तुरुंग अधिकाऱ्यांना बोलावून रणजित कासलेला येथून हलवा असे आदेश दिले। त्यानंतर लगेचच सुरक्षेचं कारण पुढे करत कासले याला संभाजीनगर जेलमध्ये हलवण्यात आलं। जर एखादा कैदी जेलमध्ये राहून दुसऱ्या कैद्याला हलवण्याचे आदेश देत असेल तर तो कैदी खरंच बंदिवासात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। याच कारणामुळे वाल्मिक कराड हा जेलमधून फरारच होता असा आरोप आता जोर धरू लागला आहे। कासले याने थेट राजकीय आरोपही केला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला शब्द दिला होता की त्याचा केस 4-5 वर्ष चालेल आणि तोपर्यंत त्याला बीडच्या जेलमध्ये ठेवलं जाईल। त्यामुळेच कराडला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली असा आरोप कासलेने केला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडून कारण दिलं जातं की केस सुरू आहे आणि कोर्टात हजर करावं लागतं, म्हणून कराडला हलवता येत नाही। मात्र रणजित कासले सांगतो की मला स्वतःला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात येत होतं, मग तोच नियम वाल्मिक कराडला का लागू केला गेला नाही? याचाच अर्थ कराडला बीड जेलमध्ये मोकळं ठेवण्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं असा संशय निर्माण होतो। या सगळ्या आरोपांनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की वाल्मिक कराड जेलमधून फरार झाला होता का? कारण जर तो जेलमध्ये असूनही मोकळा वागत असेल, नियम पायदळी तुडवत असेल, तर तो कायद्याच्या कचाट्यात आहे असं म्हणायचं का? रणजित कासलेने मराठा बांधवांना थेट आवाहन केलं आहे की वाल्मिक कराडला बीड जेलमधून तात्काळ हलवून नागपूर, संभाजीनगर किंवा कोल्हापूरच्या जेलमध्ये पाठवण्यात यावं, कारण बीड जेलमध्ये राहिल्यामुळे त्याला संरक्षण, सुविधा आणि मोकळीक मिळत आहे असा आरोप आहे। आज हा प्रश्न केवळ वाल्मिक कराडपुरता मर्यादित राहिलेला नाही, हा प्रश्न संपूर्ण तुरुंग व्यवस्थेचा आहे। जर तुरुंग म्हणजे शिक्षा भोगण्याची जागा न राहता काही लोकांसाठी स्वर्ग बनत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा? वाल्मिक कराड खरंच जेलमध्ये होता की फक्त कागदावरच? बीड जेल प्रशासनाने यावर मौन का बाळगले? बीड जिल्हा कारागृहातून वाल्मिक कराड फरार झाल्याचा गंभीर संशय आता अधिक गडद होत चालला आहे। अधिकृत कागदोपत्री जरी वाल्मिक कराड जेलमध्ये असल्याचं दाखवलं जात असलं तरी निलंबित PSI अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या थेट आणि धक्कादायक खुलास्यांमुळे वाल्मिक कराड प्रत्यक्षात जेलमध्ये होता की नाही हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे।
निलंबित PSI अधिकारी रणजित कासले याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर सुरुवातीला त्याला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याची रवानगी संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत बीड जेलमधील आतलं भयावह वास्तव जनतेसमोर मांडलं आहे. रणजित कासले यांचा थेट आरोप आहे की बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड हा साधा कैदी नव्हताच. तो जेलमध्ये असला तरी त्याच्यासाठी नियम वेगळे होते, सोयी वेगळ्या होत्या आणि वागणूकही पूर्णपणे VIP होती. त्यामुळेच वाल्मिक कराड हा केवळ भिंत उडी मारून नाही तर सिस्टममधून फरार होता असा गंभीर संशय निर्माण झाला आहे. कासले सांगतो की बीड जेलमध्ये इतर कैद्यांना प्लास्टिकच्या कपातून चहा दिला जातो, मात्र वाल्मिक कराडसाठी खास नवीन कप वापरले जात होते. रोज 4:30 वाजता चहा येत असे. सगळ्यांसाठी एक नियम, पण कराडसाठी वेगळाच. हा फरक स्पष्टपणे दिसत होता असं कासले म्हणतो. इतकंच नाही तर वाल्मिक कराडला झोपण्यासाठी तब्बल 6 ब्लँकेटं दिली जात होती. ती ब्लँकेटं एकावर एक अंथरून तो गादीसारखा वापर करत होता. इतर कैद्यांना 1-2 ब्लँकेटं मिळतात, पण कराडसाठी 6 ब्लँकेटं म्हणजे जेल प्रशासनाची उघड मर्जीच होती असा आरोप कासलेने केला आहे. वाचण्यासाठी रोज 6 वर्तमानपत्रे, खाण्यासाठी चिकन, 3 लेयरच्या तेल लावलेल्या चपात्या, हजारोंची कॅन्टीन, या सगळ्या सुविधा पाहता वाल्मिक कराड जेलमध्ये असूनही मोकळाच होता असं चित्र उभं राहतं. कासलेचा आरोप आहे की इतर कैद्यांना 1000 रुपयांची कॅन्टीन मिळणं कठीण असतं, पण कराडला मात्र 25 ते 50 हजार रुपयांची कॅन्टीन मिळत होती. ती देखील इतर कैद्यांच्या नावावर घेतली जात होती. या सगळ्या प्रकारामुळे आता प्रश्न उभा राहतो की जर एखादा कैदी जेलमध्ये असूनही नियमांच्या बाहेर वागत असेल, अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असेल, तर तो प्रत्यक्षात जेलमध्ये आहे का, की तो फक्त कागदावरच जेलमध्ये दाखवण्यात आला आहे? रणजित कासले यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. तो म्हणतो की मी बीड जेलमध्ये गेलो तेव्हा मी विचारलं की वाल्मिक कराड कुठे आहे. तेव्हा काही जणांनी मला त्याची बराक दाखवली, पण त्याच वेळेला कराडने तुरुंग अधिकाऱ्यांना बोलावून रणजित कासलेला येथून हलवा असे आदेश दिले. त्यानंतर लगेचच सुरक्षेचं कारण पुढे करत कासले याला संभाजीनगर जेलमध्ये हलवण्यात आलं. जर एखादा कैदी जेलमध्ये राहून दुसऱ्या कैद्याला हलवण्याचे आदेश देत असेल तर तो कैदी खरंच बंदिवासात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. याच कारणामुळे वाल्मिक कराड हा जेलमधून फरारच होता असा आरोप आता जोर धरू लागला आहे. कासले याने थेट राजकीय आरोपही केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला शब्द दिला होता की त्याचा केस 4-5 वर्ष चालेल आणि तोपर्यंत त्याला बीडच्या जेलमध्ये ठेवलं जाईल. त्यामुळेच कराडला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली असा आरोप कासलेने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडून कारण दिलं जातं की केस सुरू आहे आणि कोर्टात हजर करावं लागतं, म्हणून कराडला हलवता येत नाही. मात्र रणजित कासले सांगतो की मला स्वतःला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात येत होतं. मग तोच नियम वाल्मिक कराडला का लागू केला गेला नाही? याचाच अर्थ कराडला बीड जेलमध्ये मोकळं ठेवण्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं असा संशय निर्माण होतो. या सगळ्या आरोपांनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की वाल्मिक कराड जेलमधून फरार झाला होता का? कारण जर तो जेलमध्ये असूनही मोकळा वागत असेल, नियम पायदळी तुडवत असेल, तर तो कायद्याच्या कचाटात आहे असं म्हणायचं का? रणजित कासलेने मराठा बांधवांना थेट आवाहन केलं आहे की वाल्मिक कराडला बीड जेलमधून तात्काळ हलवून नागपूर, संभाजीनगर किंवा कोल्हापूरच्या जेलमध्ये पाठवण्यात यावं. कारण बीड जेलमध्ये राहिल्यामुळे त्याला संरक्षण, सुविधा आणि मोकळीक मिळत आहे असा आरोप आहे. आज हा प्रश्न केवळ वाल्मिक कराडपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रश्न संपूर्ण तुरुंग व्यवस्थेचा आहे. जर तुरुंग म्हणजे शिक्षा भोगण्याची जागा न राहता काही लोकांसाठी स्वर्ग बनत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा? वाल्मिक कराड खरंच जेलमध्ये होता की फक्त कागदावरच? बीड जेल प्रशासनाने यावर मौन का बाळगलं? रणजित कासलेचे आरोप खोटे असतील तर त्याची चौकशी का होत नाही? आणि जर आरोप खरे असतील तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराड जेलमध्ये असताना देखील त्याचा दबदबा तुरुंग प्रशासनावर स्पष्टपणे दिसून येत होता. सामान्यतः जेलमध्ये असलेल्या कैद्याला कोणत्याही प्रकारचे आदेश देण्याचा अधिकार नसतो. मात्र रणजित कासले यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड हा अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देत होता आणि त्या सूचना तात्काळ अंमलात आणल्या जात होत्या. हे चित्र पाहता वाल्मिक कराड हा प्रत्यक्षात कैदी होता की तुरुंगाचा अनधिकृत मालक असा सवाल उपस्थित होतो.
कासले याने स्पष्टपणे सांगितले आहे की बीड जेलमध्ये असताना वाल्मिक कराड इतर कैद्यांमध्ये भीती निर्माण करत होता. त्याच्याशी कोणी वाद घालण्याची हिंमत करत नव्हतं, कारण जो कोणी विरोध करेल त्याला लगेच दुसऱ्या बराकमध्ये किंवा दुसऱ्या जेलमध्ये हलवलं जात होतं. ही बाब केवळ अफवा नसून स्वतः कासले याच्यावर घडलेला प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. जर एखादा कैदी जेलमध्ये राहून इतर कैद्यांवर वर्चस्व गाजवत असेल, अधिकाऱ्यांना आदेश देत असेल आणि आपल्याला नको असलेली व्यक्ती जेलमधून बाहेर पाठवत असेल, तर तो कायद्याच्या कचाटात आहे असं म्हणायचं का? त्यामुळेच वाल्मिक कराड हा शारीरिकदृष्ट्या जेलमध्ये असला तरी कायदेशीरदृष्ट्या फरारच होता, असा आरोप आता अधिक तीव्र होत आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. वाल्मिक कराडसाठी बीड जेलमध्ये स्वतंत्र संपर्क यंत्रणा होती का? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्टीन, वर्तमानपत्रे, खास अन्नपदार्थ आणि इतर सुविधा मिळण्यासाठी बाहेरून सातत्याने संपर्क लागतो. जेलमध्ये असताना एवढा बाहेरचा संपर्क शक्य आहे का, याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कासले म्हणतो की बीड जेलमध्ये काही अधिकारी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करत होते. त्यामुळेच कराडला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्याचा कोणताही प्रस्ताव पुढे गेला नाही. उलट जो कोणी त्याच्या विरोधात आवाज उठवेल त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. ही बाब जर खरी असेल तर ही केवळ जेल प्रशासनाची चूक नसून संपूर्ण सिस्टीमच संशयाच्या भोवऱ्यात येते. वाल्मिक कराडच्या बाबतीत केस सुरू आहे हे कारण पुढे करून त्याला हलवता येत नाही